नमस्कार। आज बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे। त्यामुळे संपूर्ण पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आप्पाला जे आप्पावरती प्रेम करणारे आणि आप्पाचे मित्रमंडळी हे सर्व विवा कॉलेजचे आलेले आहेत। आता आपल्यासोबत आमदार बोईसरचे आमदार राजेश पाटील आणि बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम आपले सर्वांचे वरिष्ठ चाचाजी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। सर जी नमस्कार। नमस्कार। आज आमदार साहब का बर्थडे, इस उपलक्ष्य पे आप क्या बताइए? अरे हमारे आमदार जो पूरे दोनों सब डिस्ट्रिक्ट में मशहूर है, उन्होंने जो काम किया है शायद कोई कर सकेगा। ये इनका एक उपलब्धि है कि लोग इतना प्यार करते हैं उनके पास, ये उनका प्लस पॉइंट है। आज अपन विरार में देखते हैं कि इतना सारा गर्दी अप्पा का इंतजार में बैठे हैं, तो आप क्या बताएंगे अप्पा की लोकप्रियता क्या है, अप्पा लोगों से क्या चाहते हैं, लोग अप्पा को कैसे चाहते हैं, वो ये दिख रहा है। आपल्या सोबत बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील साहेब आहेत, ते काय सांगतात ते आपण ऐकूया। सर नमस्कार। नमस्कार। सर तुम्ही आज आमदार साहेब अप्पा यांचा वाढदिवस आहे, याबद्दल तुम्ही काय बोलाल? आमचे आपले सर्वांचे लोकनेते आमदार आदरणीय हितेंद्र ठाकूर म्हणजे अप्पा यांचा वाढदिवस म्हणजे बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बहुजन प्रेमी या सगळ्यांचा एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो, जो आम्ही दरवर्षी त्याची वाट बघत असतो। आज आपण बघितलं असेल गेल्या 35 वर्षामध्ये अप्पांनी ह्या वसई तालुक्यामध्ये जो काही सर्वांगीण विकास केलेला आहे त्याच्यामध्ये एकही असा विषय नाही, मग शिक्षण, आरोग्य असेल, दळणवळण असेल, पाण्याच्या सोयी असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, या सगळ्या त्याच्यामध्ये आपण नियोजनपूर्वक या गोष्टीचं पूर्वकल्पना घेऊन आणि संपूर्ण आपली राजकीय प्रशासकीय ताकद आणि त्यांच्यावर असलेल्या संबंधाचा आणि प्रेमाच्या याच्यामुळे या वसई तालुक्यामध्ये ॲबनॉर्मल वाढणारी जी जनता आहे त्या जवळपास 35 लाखाच्या आसपास गेलेला आहे। तरी सुद्धा या वसई तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लोकांना दुविधा होत नाहीत, सुविधा मिळतात आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक वसई तालुक्यामध्ये येणारा परप्रांतीय असेल किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातला माणूस असेल त्याला हितेंद्र ठाकूर म्हणजे हे माहिती आहे। त्याच्यामुळे आज आपण विचार केला की भविष्याचा वेध घेऊन अनेक वेळेला आपण काही लोक विचारतात का तुम्ही मंत्रीपद का घेतलं नाही। आपणचं स्पष्ट म्हणणं आहे, मंत्रीपद घेऊन जनतेमध्ये जाण्यापेक्षा जनतेची कामं करणं हे सगळ्यात मोठं महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळेच आजपर्यंत आपणनी ती भूमिका ठेवली आणि निश्चितच या वसई तालुका विकास होताना आपल्याला दिसतोय। येणाऱ्या काळामध्ये अपकमिंग ही वसईची जनता वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, त्या अनुषंगाने ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालं पाहिजे। त्या अनुषंगाने शासनाच्या कडे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आहेत किंवा मंत्रिमंडळातील तमाम मंत्री आणि प्रशासकीय सेवेतील सगळे अधिकारी यांना घेऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये 50,000 कोटीची कामं ही प्रस्तावित आहेत। त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की वसई तालुक्याला जोडणारा जो नॅशनल हायवे आहे त्याच्यामध्ये बापाने कामण हा रस्ता हा 400 कोटीचा तो एक मंजुरी मिळालेला आहे। बापाने ते आपला पापडी ह्या रस्ता, वसई फाटा ते वसई गाव, नंतर सातेली खिंड ते आपलं रेंज ऑफिस, सोपारा फाटा ते सोपारा, वसई विरार फाटा ते विरार आणि ओव्हरब्रिज ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। स्पेशली त्याच्यामध्ये रेंज ऑफिसचं आहे, वसंत नगरीचं आहे, माणिकपूर आहे, ओसवाल मध्ये आहे, अलकापुरी मध्ये आहेत, म्हणजे वसई, विरार, नालासोपारा जोडणारे आणि आरो विचार जे ईस्ट वेस्ट रेल्वेला पॅरलल असणारे आवश्यक असणारे रस्ते ते सुद्धा घेतलेले आहेत। म्हणजे जवळपास आणि मेट्रो रिंग रोड जो आपण नालासोपारा पासून नायगाव टू विरार, विरार टू नायगाव असं रिंग रूट आहे, तो त्याच्यासाठी लँड इक्वेशनचा एक भाग आहे, तो सुद्धा चालू आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये याला पॅरलल मेट्रो म्हणजे आपण बघितलं की मुंबईवरनं दैसर पर्यंतची मेट्रो आली, मीरा भाईंदर पर्यंत,
तीच उन्नत मार्गे ही वसईला आणून ही रिंग रूटनी जॉईन करायची, प्लस पनवेलला जोडणारी जी मेट्रो आहे ही मेट्रो याचं जंक्शन नायगावला करायचं आणि त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये ही लोकसंख्या जी लोक आपल्याकडे राहतात ती पनवेल इंडस्ट्रीमध्ये जात असतील किंवा पनवेलवरनं त्या मार्गाने येणारी वसई डहाणू पर्यंत जाणारी किंवा मुंबईला जाणारी या लोकांसाठी एक मेट्रोचं जाळं आप्पांच्या माध्यमातून शेतीदाराच्या या सगळ्या प्रयत्नातून होत आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपण बघतो कोस्टर रोड चालू आहे. आपण नरिमन पॉइंट वरनं निघालो का तो आता सिलिंगला जोडला, पुढे तोच बँडर रेल्वे मार्गे उत्तन भाईंदर ते वसईपर्यंत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तो डहाणू पर्यंत अशा पद्धतीचा तो मार्ग आहे. तर तो सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आपण बघितलं नारंगी ते टेंबी खोडावी दातीवरे हा ब्रिज खाडीवरचा तो 750 कोटींचा मंजूर झालेला टेंडर निघालेला आहे. महाडोलीचा ब्रिज आहे तो 38 कोटी टेंडर निघाले, मुरबाचं टेंडर निघालेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं मनोर ते भिवंडी हा रोड एवढा खराब झालाय त्याला पैसे निधी उपलब्ध करून त्याचं टेंडर काढलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे त्याच्यासाठी जे पाणी आज आपल्याकडे 400-450 MLD आहेत तरी सुद्धा येणाऱ्या लोकांमध्ये कमी पडेल आहे. तर आपण लोकसंख्या वाढत तर जवळपास 200 पटीने वाढलेलं आहे. तर प्रोव्हिजन ही 1000 MLD ची ही आप्पांच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणजे ही जाणता राजाची लक्षण आहे. म्हणजे ही येणाऱ्या काळामध्ये लोकांना काय गरज आहे, प्लस त्याच्यामध्ये स्विचिंग स्टेशन आहे, सबस्टेशन आहेत. आता आपण बघितलं की चिखलडोंगऱ्याला इथे 200 मेगावॉटचं एक सबस्टेशनचं भूमिपूजन झालं. कामंडला आहे त्याचं आता टेंडर निघून त्याचं सुद्धा काम चालू होईल. म्हणजे एक्झिस्टिंग आपली डिमांड जी 550 मेगावॉटची आहे ती येणाऱ्या काळामध्ये ती 850 मेगावॉटच्या वर आपली कॅपॅसिटी होणार आणि प्रस्तावित अजून तेवढीच 2 आहेत. म्हणजे इथे राहणारा जो कामगार आहे, रहिवासी आहे किंवा जो इथे इंडस्ट्री चालते, कारखाने चालतात त्याला लागणारी जी वीज आहे त्याचं पूर्णपणे आपल्या स्वतःच्या तालुक्यामध्ये त्याचं युनिटच्या माध्यमातून त्याचं सबलीकरण आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्री सक्षम झाले तर कामगार तिथे येतात, त्यांना रोजगार चांगला वाढेल, प्रोडक्शन वाढेल, राष्ट्राची संपत्तीमध्ये त्याचा एक सिंहाचा वाटा तयार होईल. या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे हे कोण करू शकतोय तर ज्याची दूरदृष्टी आहे, त्याला एक नजर आहे की येणाऱ्या काळामध्ये गरज काय आहे, आवश्यकता काय आहे, त्या अनुषंगाने हे जी कामं आहेत. म्हणून लोक आप्पांवर प्रेम करताना आपण बघतोय सकाळपासून इथे रीग आहे, रात्रीपर्यंत लोक येत जातात आणि सर्व लोक आप्पांवर प्रेम करणारी ही आज मोठ्या संख्येने इकडे राहतात. ते वाट बघतात या दिवसाची आणि म्हणून आप्पा हे आप्पाच आहेत ते लोकनेते. आता आपण आप्पाच्या वाढदिवस आणि कामाचं सर्व बोललेलो आहोत. आता थोड्या दिवसांनी विधानसभेचे इलेक्शन होणार आहे, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, आपण निवडणुका ह्या जिंकण्यासाठी लढतो. आज महाराष्ट्रामध्ये बहुजन विकास आघाडी नंबर 5चा पक्ष आहे. म्हणजे बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत आणि दुसऱ्या अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आताची राजकीय परिस्थिती पाहता अनेक लोक इथे येतात. बीडचे येतात, परभणीचे आले, नगरचे आले, खानदेशमधून आले, नाशिकचे आले, असे खूप लोक येऊन आप्पांना आग्रह करत आहेत की महाराष्ट्रामध्ये एक बहुजन विकास आघाडीचे चांगले उमेदवार आपण देऊन या महाराष्ट्रामध्ये जर उमेदवार उभे केले निश्चितच या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचे अनेक उमेदवार आमदार म्हणून निवडून येतील. आणि चांगले कोणी जिल्हा अध्यक्ष आहेत, कोणी माजी आमदार आहेत, एक्झिस्टिंग एखाद्या पक्षाचे पदाधिकारी आहेत का ते तिकडच्या राजकारणाला कंटाळले. म्हणजे आजची परिस्थिती बघितली तर ज्या 2 सेना, 2 राष्ट्रवादी किंवा जे काही परिस्थिती आता झालेली या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नसल्यामुळे आप्पाचं जे कणखर नेतृत्व आहे त्याच्यावर लोकांचा भरोसा तयार झालेला आहे. आणि नवीन काहीतरी बदल घडवायचा असेल तर आप्पाच घडवू शकतात. म्हणून ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले असलेले 3 आमदार तर आपण आहेतच, पण पालघर जिल्ह्यामध्ये सर्व जागा कशा लढवता येतील त्याचं एक नियोजन चालू आहे. लोकांच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये घ्यायचं काम चालू आहे. ठाणे जिल्हा असेल, कोकण असेल, उर्वरित सगळ्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सीट बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उभ्या करायच्या आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे. आणि
अजून विकासाला हातभार लावायचा असं एक चांगलं नियोजन चालू आहे. तुम्ही महाराष्ट्रभर आणि पालघर जिल्ह्याच्या 6ही जागा तुम्ही निवडणूक लढवणार आहात. हे निवडून येण्यासाठी लढणार आहेत की प्रेशर किंवा आपली प्रेशर टॅक्टिक आहे? एक लक्षात घ्या, मी मगाशीच बोललो की आजचे जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे ते खूप दूषित झालेलं आहे. लोकांना पर्याय पाहिजे आणि लोक स्वतःहून आपल्या नेत्यांकडे येतात, आपणकडे येतात आणि त्यांना सांगतात तुम्ही आम्हाला व्यासपीठ जे आहे बहुजन विकास आघाडीचा जो फोरम आहे, पक्ष आहे, तो आम्हाला त्याचं एक हे द्या. आम्ही त्याच्यामध्ये निश्चितच चांगला रिझल्ट आणू. कारण दुसऱ्यांकडे गेल्यानंतर जी आजची परिस्थिती आहे ती चांगली दिसत नाही त्यांना, आपल्याकडे चांगलं वाटतंय, निवडून येण्यासाठी लढणार. तर आता आपण बघितलं, आमदार राजेश पाटील यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण आपले बहुजन विकास आघाडीचे कामकाज सर्व सांगितलेलं आहे. पण त्यासोबत त्यांनी एक वाक्य बोललेले आहेत की ह्या वेळेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि पालघरमध्ये 6च्या 6 सीटा लढवणार आहोत. आता थोड्याच दिवसात इलेक्शन होणार आहेत. आपल्याला माहित पडेल की किती सीट लढवले आहेत आणि किती सीट जिंकलेले आहेत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह छोटू आनंद, वसई विरार.